माझे जीवन गाणे. अंक पहिला, प्रवेश पहिला. अमेरिकेतील अपार्टमेंट. काळ साधारण 1985. टीव्हीवर इंग्रजी शो चालू होता. माधव खुर्चीत बसून डुलक्या काढत बघत होता. त्याच्या ते लक्षात येतं आणि तो हाक मारतो, रमा, ए रमा. आतूनच रमा आले म्हणत बाहेर येते. तिच्या हातात पांघरूण आणि उशी. थंडी वाजते. खुर्चीतून उठत माधव सोफ्यावर पडण्याचा प्रयत्न करत असतो. जरा ताप बघतेस का ग? टीव्हीवरचा शो संपून थ्रीज कंपनीचं टायटल म्युझिक सुरू होतं. माधव सोफ्यावर झोपूनच टीव्ही बघतो. रमा त्याचा ताप बघते, पांघरूण सारखं करते. किती आहे ग? 150. पाणी देत ती विचारते, गोळी देऊ? सध्या नको. रमा टीव्ही बंद करत त्याला विचारते, खायला आणू? नको. अरे दुपारी पण जेवला नाहीस. तुझ्यासाठी मऊ खिचडी केलीये, ती देखील तशीच पडली. तू जेवलीस? माझा उपास आहे. काल डिस्चार्ज मिळाला तेव्हा तुझं वजन बघितलंस? 40 पाऊंडांनी कमी झालंय. हं काय? उठलास की तोल जातो तुझा. हात धरून चालतोस. खाल्लं नाहीस तर ताकद कशी येणार? चवच नाहीये ग तोंडाला. तुझ्या आवडीचं काहीतरी करू? बटाटे वडे. यू किडिंग मी राईट? किती बारीक झालायस. म्हणून तू उपास करतेस? काहीतरीच तुझं. अरे मी नवरात्राचे उपास करतेय. वजन कमी व्हावं म्हणून नाही. आत्ता आई असती ना तर बरोबर खाल्लं असतंस. अगं पण आता आई दादाकडे. तेच तर म्हणतेय मी. सासूबाई असत्या तर लाडक्या लेकानं बरोबर खाल्लं असतं. आईला नाही म्हणता येत नाही. बायको काय हक्काची. आता नाहीये तर शांत बस ना ग. सारखी भुणभुण. माझी भुणभुण वाटते होय रे? दोघींचीही. तुला त्रास देतो का रे आम्ही? नाही. कधी कधी चिडचिड होते रे. आता हेच बघ ना, तू गेला महिनाभर हॉस्पिटलमध्ये आहेस. मी नको नको म्हंटल तरी रोज त्यांना माझ्या बरोबर यायचं असतं. अगं धाकटा आहे ना मी. हो, पिशीतलं कुक्कुलं बाळ. का जेलस होतेस का? नाही, पण मला यायची घाई असते आणि त्यांचं सगळं हळू हळू हळू, मग राग येतो रे. अगं पण माझी आई आहे ती. आणि मी तुझी कोणीच नाही का? का मला काळजी घेता येत नाही? आता असं मी कुठे म्हंटल का तुला? माधव तू ना. इतक्यात तिचं लक्ष त्याच्याकडे जातं. माधवला पुन्हा थंडी भरून येते. तो पांघरून ओढतो. बघितलंस? पुन्हा थंडी भरली. रमा ताप बघते. तापही चढलाय. आता मात्र गोळी घे पाहू. तिची घालमेल वाढते. ती उठून देवाजवळ जाते. देव्हारात महालक्ष्मी आणि साईबाबांचा फोटो असतो. देवाजवळ रमा दिवा लावते आणि दुर्गेची आरती म्हणते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माधवचं थडथडणं हळूहळू कमी होतं आणि त्याला झोप लागते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. रमा दार उघडते. दारात माधवचा मित्र उमेश. आत येत बूट काढत तो विचारतो, माधव झोपलाय का? अरे आत्ताच डोळा लागलाय. ये ना, बस. कसा आहे ग? अजून ताप येतोच आहे रे. डॉक्टरांनी काय सांगितलं? काही निदानच होत नाहीये. तेवढ्यात पुन्हा बेल वाजते. दारात डॉक्टर शानबाग आणि उषा शानबाग.
त्या PhD. या ना. रमा उमेशची त्यांच्याशी ओळख करून देते. काका, हा उमेश, माधवचा मित्र. हॅलो, मी श्रीकांत आणि ही उषा. हो, नमस्कार. अहो, तुमच्या दोघांविषयी मी खूप ऐकलंय. मावशी, तुम्ही सायकॉलॉजिस्ट आहात ना? रमा म्हणते, अरे त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. हो, आणि तुम्ही अमेरिकेत एकट्या आलात, तेही बोटीने म्हणे. उषा मंद हसत म्हणते, अहो तेव्हा सगळे बोटीनेच यायचे. मावशी, तुम्हाला भीती कशी नाही हो वाटली? मी तर इथे घरात सुद्धा एकटी राहायला घाबरते. उषा विषय बदलत विचारते, माधव कसा आहे ग आता? अजून ताप येतोच आहे. बसा ना तुम्ही सगळेजण. डॉक्टरांनी काय सांगितलं? काही निदानच होत नाहीये. साध्या सर्दी खोकल्याने सुरुवात झाली. थोडा ताप असायचा, पण 2 महिने झाले तरी ताप उतरतच नाहीये. शेवटी डॉक्टर बदलला, तर त्यांनी हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केलं. उमेश विचारतो, का? अरे ऍडमिट केलं तर टेस्ट पटापट होतील म्हणे. आउट पेशंटला खूप वेळ लागतो. श्रीकांत, ते बाकी खरंय. उषा पुन्हा विचारते, ताप किती आहे ग? 100-101 असतो. संध्याकाळ झाली की थंडी भरते आणि ताप चढतो. श्रीकांत विचारतो, तो भारतात कधी गेला होता? आमच्या लग्नाला ना काका आता 3 वर्ष होतील. तेव्हाच काय तो आला होता. डॉक्टर काय म्हणतायत? काका, लक्षणं सगळी मलेरियासारखी आहेत, म्हणून ताप आला की औषधं न देता नुसत्या टेस्ट करतात, पण काही सापडत नाही. डॉक्टरांना तर आता वेगळीच शंका येतेय. उमेश विचारतो, कसली? अरे त्याच्या ब्लडवर्क मध्ये व्हाईट सेल काउंट खूपच वाढलाय. त्यामुळे त्यांना वाटतंय की कॅन्सर असेल. काय? हो रे, त्याच्या छातीवर लिम्फ नोड सापडल्या. त्याची बायोप्सी देखील केली. मग बिनाईन ठरली, पण डॉक्टरांचं समाधानच झालं नाही. आत्ता त्यांनी डिस्चार्ज दिलाय तो लिम्फ नोडची सर्जरी करण्यासाठी. बाप रे. उषा विचारते, सर्जरी कधी आहे? उद्या सर्जनकडे जायचंय तेव्हा कळेल. काका, तुम्ही डॉक्टर आहात ना, मला सांगा, इथे टेस्ट रिझल्ट घेतात आणि पॉझिटिव्ह आल्याशिवाय औषधच देत नाहीत, असं हो का? श्रीकांत फक्त हसतो. तेवढ्यात माधवला जाग येते. आजूबाजूला बघत तो उठण्याचा प्रयत्न करतो. उमेश त्याला मदत करतो. केव्हा आलास? अरे फार वेळ नाही झाला. कसं वाटतंय? माधव हसतो. तो जागा झाल्याचे पाहून रमाला बरे वाटते. मी चहा टाकते, तू घेशील थोडा? माधव मान डोलावतो. ती चहा करायला उठते. मावशी तिच्या पाठोपाठ जातात. उमेश, पण काका, खरंच रमा म्हणाली त्यात तथ्य आहे असं नाही का वाटत? माधव विचारतो. का? काय झालं? अरे रमाने विचारलं, गेले 4 आठवडे तुझे सगळे टेस्ट केले पण औषध काही नाही, असं का? तिला काय कळतंय? उमेश म्हणतो, नाही तुमचं ठीक आहे रे, तू फार्मासिस्ट, काका तुम्ही डॉक्टर, पण मलाही तसंच वाटतंय. माधव, तू जर आता भारतात असतास ना, तर एव्हाना मलेरियाची सगळी औषधं दिली असती. श्रीकांत म्हणतो, हिंदुस्थानात लोकसंख्या अधिक, त्या मानाने साधनं कमी, आणि these tests are quite expensive. माधव, हो, आणि इथे आपल्याला इन्शुरन्स आहे म्हणून सगळं काही सहज शक्य आहे. अहो काका, गेले 4 आठवडे मी हॉस्पिटलमध्ये होतो. CT स्कॅन, MRI, नेम इट, आणि सगळ्या टेस्ट झाल्या. ब्लडवर्क तर सारखंच घेत होते. Yeah, and also if doctors are suspecting cancer, then इथे पुरुष गप्पा मारत असतात तर तिथे स्वयंपाकघरात उषा, माधवची आई दिसत नाहीये. रमा एकीकडे चहा करत म्हणते, त्यांना बरोबर यायचं होतं.
पण उद्या सर्जनकडे जायचंय ना. त्या माऊलीला किती त्रास होत असेल मी समजू शकते ग. दादाच म्हणाले तिला राहू दे, मी नंतर आणेन. कशा बशा तयार झाल्या. अगं आईचं हृदय असंच असतं. चहा करता करता रमा मान खाली घालते. तिची मान वर करत त्या विचारतात, रमा काय झालं? रमा काहीच बोलत नाही. अगं सासूबाई काही बोलल्या का? रमा मानेनेच नाही म्हणते. मग मावशी, माधवला सर्दी खोकला नेहमीच होतो हो, पण ॲलर्जीचा त्रास तर मुंबईतही व्हायचाच. आता डॉक्टर म्हणतात कॅन्सर. मावशी माधवला काही झालं तर? रमाला हुंदका फुटतो. मावशी तिच्या पाठीवर हात फिरवत, रमा शांत हो पाहू, होईल सगळं ठीक. दोघी जणी चहा घेऊन बाहेर जातात. माधव, आमच्या रमेला तू घाबरवलंस हो. ती ना अहो ती अजून अंधाराला सुद्धा घाबरते. अं? माधव हसतो. रमा सगळ्यांना चहा देत थोडीशी चिडूनच म्हणते, बघितलं मावशी, सगळं कसं हसण्यावारी नेतो. अगं गंमत केली, चिडतेस कशाला? मावशी आधी तिला उपास बंद करायला सांगा पाहू. अहो त्याच्याने का मला बरं वाटणार आहे? हो का? मग साईबाबांचा फोटो उशाखाली कशाला ठेवतोस? तेवढ्यात उमेशला काहीतरी आठवतं आणि तो म्हणतो, अरे मी ह्या ट्रिपला शिर्डीला गेलो होतो. तिथला अंगारा आहे माझ्या पाकिटात. लावू का? उमेश अंगारा काढतो आणि माधव श्रद्धेने तो लावतो. उषा रमाला विचारते, रमा, माधवची कुंडली आहे का ग? अहो त्याचा विश्वासच नाहीये, पण अण्णांनी आमच्या लग्नात केली होती. दाखवू का? आणि तुझी पण दाखव. रमा आणि मावशी आत जातात. माधव, रमा पण ना, ती कुंडली का माझं भविष्य सांगणार आहे? उमेश, माधव आय डिफर यू. कोणतीही गोष्ट किती विश्वासाने करता हे महत्वाचं आहे. अरे रमाची श्रद्धा तुला अंधश्रद्धा वाटते, पण तिचा तो आधार आहे. आता तुला मी अंगारा लावला, तो का तुला बरा करणार आहे? पण ती तुझी श्रद्धा नाही का? श्रीकांत म्हणतो, एनिथिंग दॅट स्ट्रेंथन्स युअर माइंड इज गुड. एनिवेज, व्हॉट टाइम इज युअर अपॉइंटमेंट विथ सर्जन टुमॉरो? दुपारी 12 वाजता. व्हॉट इज हिज नेम? डॉक्टर स्मिथ. काका, खरं तर मनातून मीही घाबरलोय, पण लेट्स होप फॉर द बेस्ट. रमा आणि उषा बाहेर येतात. श्रीकांत उषाला म्हणतो, चला निघूया का? हो. रमा, थोडा अवघड काळ आहे ग, पण जाईल निघून. येते मी. दोघे जातात. उमेश माधवला विचारतो, उद्या तुम्ही दोघच जाताय? नाही, दादा येईल बरोबर. तुला दादाचा किती आधार आहे ना? माधव हळवा होत म्हणतो, हो ना रे, मी त्याची काळजी घ्यायची तर तोच माझी काळजी घेतोय. रमा काका मावशींना सोडून आत येते. उमेश तिला म्हणतो, चल मी पण निघतोच ग, काही लागलं तर सांग. रमा, येतो हा मी. उमेश जातो. माधवचा ताप पुन्हा चढला. इतक्यात फोन वाजतो. पलीकडून आवाज. रमा म्हणते, हॅलो दादा. हो येतोच आहे हो अजून. हो दिलं औषध. उद्या किती वाजता? ठीक आहे. नाही आम्ही तयार राहू. बर. काय? ते कशासाठी? पण दादा उद्या सर्जनकडे जाणार आहोत ना आपण. ठीक आहे. बर. हो हो आणते. नाही नाही आत्ताच जाते. रमा फोन ठेवते. माधव पुन्हा झोपलाय. त्याचं पांघरून सारखं करते, लाईट बंद करते आणि पर्स घेऊन बाहेर पडते. प्रवेश पहिला समाप्त.